नाही की ज्याला या प्रमाणाचा अर्थ कळत नसेल. कुणबी म्हणजे शेती करणारा, कुणबट. शुद्ध बीजा फळे रसाळ असा एक तरी आहे का हो? याचा अर्थ साधा सोपा सरळ आहे ना. बी शुद्ध म्हणजे फळे शुद्ध. झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले जन्मजन्मांतरीचे. चांगला शेतकरी पिकाकडे बघून माती परीक्षण करतो. भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, तैसे आचार गौरव सुकलीनाचे. मातीकडे पाहून त्याला कळतं या मातीमध्ये पीक किती ताकदीचं येईल. पिकाकडे पाहून तो सांगू शकतो आपल्याला ही माती किती ताकदीची आहे. चांगला शेतकरी. कोण्या शेतकऱ्याला माहित नाही की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. एखाद्याच्या बोलण्यावरून त्याचा सहज स्वभाव लक्षात येतो नेमकं त्याच्या मनात काय आहे. एका गावात शेतकऱ्याचं घर होतं. त्याला 3 पोरं होती. शेतकऱ्याला 500 रुपये लागले उसने. गावात मारवाड्याचं घर. जा रे पोरांनो, त्या मारवाड्याच्या घरनं 500 रुपये घेऊन ये. थोरला पोरगा धावतच गेला, 10वीची परीक्षा दिलेला. पळतच गेला, माडीवर चढला, वरच्या बिल्डिंगमध्ये गेला. तिथं शेठजी बसले होते मारवाडी काका खुर्चीवर, पण जाडजूड होते माझ्यापेक्षा 3 पट. त्या जाड शेठजीकडं पाहिलं आणि हे हसायलाच लागलं. शेठजी म्हणले का हसतो रे? 500 रुपये मागायला आलतो पण तुम्ही केवढे जाड. मग हसतो का? तुम्ही मेल्यावर बाहेर कसं काढायचं माडीतनं म्हणून हसायला. ते मारवाडी म्हणले मला हसतो ते हसून वरनं 500 रुपये मागतो. बांधूनच ठेवला त्याला खांबाला. मग दुसरा पोरगा गेला, दादा का येत नाही म्हणायला. तोही हसायला लागला शेठजीकडे बघून. तू का हसतो रे? तुम्ही जाड आहे. अरे तुझा मोठा भाऊ पण आला, तो पण हसला. तो म्हणे तुम्ही मेल्यावर बाहेर कसं काढायचं, त्याला बांधून ठेवलंय, तू पण हसतो. तो म्हणे येडाच आहे माझा भाऊ, तुम्हाला बाहेर कशाला काढायचं म्हणजे? अहो तुकडे तुकडे करायचे मग बाहेर काढायचं, जास्त अवघड आहे का? मग तिसरा गेला. दोन्ही भाऊ का येत नाहीत, बांधून ठेवलं. माझ्या भावांना बांधून का ठेवलं हो? अरे ते दोघं जण मी जाड आहे म्हणून माझी चेष्टा करतात, मला हसतात म्हणून त्यांना बांधून ठेवलंय. काय म्हणला थोरला? थोरला म्हणे तुम्ही मेल्यावर बाहेर कसं काढायचं, आणि मधवा म्हणे तुकडे तुकडे करून काढायचं. येडेच आहेत माझे दोन्ही भाऊ, कशाला बाहेर काढायचं आणि तुकडे करायचं? काडी लावून पेटवून द्यायचं बिल्डिंग आहेत तुम्हाला. मग शेतकरी आला, त्यानं माफी मागितली. अहो संस्कार करायचे राहून गेले पोरांवर गडबडीनं. माफी मागतो तुमची, तुमच्याशिवाय गावाला आधार नाही. तुम्ही आहे म्हणून गाव चाललं शेठजी. तुम्ही जर गावातनं गेला तर आमच्या गावाला किंमत राहील का? 1000 रुपये घेऊन गेला. झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले. माझे श्री गुरु वैकुंठवासी नामदेव आप्पा शामगावकर एक विनोदानं दृष्टांत सांगायचे. माफी मागू ना तुमची, मला माहिती आहे तुमचे कान त्या पट्टीचे नाहीत, पण माझा मुद्दाच इथं आलाय त्यामुळं सांगावं लागतं. तुमचे कान अतिउच्च पातळीचे आहेत याची मला जाणीव आहे. एक बाई डॉक्टरकडे गेली नवऱ्याला घेऊन. असेच होते बिचारे. डॉक्टरने तपासलं, 300 रुपये बिल झालं म्हणे, पैसे द्या. ती बाई डॉक्टर पुढे रडायला लागली. किती वेळा सांगितलं मालकाला खाऊन पिऊन कीर्तनाला जा जा, ऐकत नाहीत चोपदार. बोराटे महाराजाचं कीर्तन असलं की दम निघत नाही, लगेच जातात नाचतात. डॉक्टर म्हणले 300 रुपये द्या, पुढचं पेशंट आहे. तीच तर म्हणते डॉक्टर ऐकत नाही मा नवरा. आणि मग असं डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालायची पाळी येते पहा. हे कुणासमोर? मानस जाणे जे बोले. बोलावं कसं? बोलू ऐसे बोल, 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 बोलू ऐसे बोल. बोले विठ्ठल बोले डोले, सेने बोले विठ्ठल डोले. बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल. आज बोल विठ्ठल डोल, विठ्ठल डोल, बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे असा एकही शेतकरी नाही की ज्याला या अभंगाचा प्रमाणाचा अर्थ कळत नाही. शुद्ध बीजा पोटी. अरे हे सगळ्याला ठाऊक आहे. पण महाराज तुम्ही जर असंच म्हणत असाल तर 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार सांगतो,
कधी कधी बी पण चांगलं नसतं, फळ पण चांगलं नाही. कधी कधी बी चांगलं असतं, फळ वाईट. कधी कधी बी वाईट, फळ चांगलं. कधीतरीच बी शुद्ध आणि फळ शुद्ध. मग कसं म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी? प्रकार एक, बी पण शुद्ध नाही फळ पण शुद्ध नाही. ऐका बसलेले, बी शुद्ध नाही, फळही शुद्ध नाही. धृतराष्ट्र नावाचं बी आहे आणि दुर्योधन नावाचं त्याच्या पोटी जन्माला आलेलं फळ आहे. दोन्ही चांगले ना, दोन्ही वाईट. प्रकार दोन, कधी कधी बी चांगलं असतं पण त्याच्या पोटी जन्माला आलेलं फळ वाईट असतं. कृष्ण नावाचं बी आहे. कृष्णाचं आडनाव काय हो? कृष्णाचं आडनाव काय? लालू प्रसाद नावाचं त्याला मिळालेलं फळ आहे. जाऊ द्या, हे तुम्ही चारा घोटाळा विसरून गेलात. कृष्ण नावाचं बी आहे, सांब नावाचा त्याच्या पोटी जन्माला आलेला ही त्याचं फळ आहे. आपल्या पोराला तीन गोष्टी एकत्र कधीही मिळू नयेत: तारुण्य, सत्ता आणि संपत्ती. या तीन गोष्टी कमीत कमी आपल्या लेकराला एकत्र मिळू नयेत. ज्याला वाटतं आपला मुलगा सुसंस्कारित व्हावा त्याला या तीन गोष्टी एकत्र मिळू नयेत. साम नावाचा पोरगा देवाचा होता. कृष्णाचा मुलगा, काय नाव त्याचं? साम. देवाचं पोरग होतं ते. असामान्याचं लेकरू आहे ते. एवढा सुंदर होता ना की काय बोलायचंच काम नाही. मी गाण्यापेक्षा देवच किती सुंदर हे माझ्यापेक्षा गुरुजी फार गोड गाते. इतका सुंदर आहे तो, इतका सुंदर आहे की त्याला राजस म्हणावं, त्याला मदनाचा पुतळा म्हणावं असा देव जगाला प्रेमात पाडतो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कोटि चंद्र प्रकाश, कोटि चंद्र प्रकाश, कमल नयन हास वदन हास, कमल नयन हास वदन हास, कृष्णा कृष्णा हालकारे, कृष्णा हालकारे, घड़िए 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 हे घड़िए 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 गुज बोल कारे, कोटि चंद्र प्रकाश, कमल नयन हास वदन हास, कमल नयन हास वदन हास, तुझी निगडी. त्याला पाहिलं की त्या कृष्णाकडे पाहत होत्या गवळ्याने. वेड लागायचं.
तेने वेधिले मन, तेने वेधिले मन, तेने वेधिले मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन हो. एवढा सुंदर पाहिले वेध लावी बैसे जीवे जडोनी. आणि त्या सुंदर देवाचा मुलगा, त्याचं नाव आहे सांब. ज्याचा बापच देख ना लेकरू कुरूप होईल का हो? किती सुंदर कृष्ण सांगू, भागवतात वर्णन आलं. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडी. मदन पोटा आले बा पुढे कोणीकडे इंद्रचंद्र. एवढा सुंदर कृष्ण कान्हा. राधेच्या आयुष्यात कुणीच नव्हतं त्याच्याशिवाय तो कान्हा. जिच्या आयुष्याची सुरुवात कान्हा, तिचं नाव राधा. जिच्या आयुष्याचा शेवट कान्हा, तिचं नाव राधा. जिचं नाव लिहिताना प्रत्येक अक्षरासमोर द्यावाच लागतो कान्हा, तिचं नाव आहे राधा. क्या बात. 16,108 जणींच्या यादीत ती कुठंच नाही, पण प्रेम केलं तिनं देवावर. सॅक्रिफिकेशन इज द सेकंड नेम ऑफ द लव्ह, हे राधेकडनं शिकलं जग. इतकं प्रेम केलं देवावर. ऐका, समर्पण राधेच आहे. आम्ही फक्त अभंग म्हणण्यापुरतीच आहे. बरवे झाले अजेवरी नाही पडिलो मृत्यूच्या आहारी, वाचवणे आलो येतवरीन उरले ते हरी तुम्हा समर्पण. सरपण व्हायची वेळ आली आपली तरी समर्पण करत नाही आपण. एवढा सुंदर देव आहे जगाचा मालक की जगातले सगळे नट आणि नट्या समोर उभा कराव्यात तरी तो सुंदरच. कोण? कृष्ण. आणि त्यांचा मुलगा आहे, लक्ष्मीचा मुलगा, त्याचं नाव आहे सांब. बिघडलं पोरग. तारुण्य सत्ता आणि संपत्ती तुमच्या पोराला कधी एकत्र येऊ नयेत असं मला वाटतं रामाच्या साक्षीनं. माझी विनंती आहे तुम्हाला, जोपर्यंत तुमचा मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहत नाही ना तोपर्यंत त्याला तुमच्या प्रॉपर्टीचा अंदाज लागू देऊ नका. तुमच्या बँकेत किती पैसे आहेत, तुमच्या नाव किती जमीन आहे, ज्या दिवशी तुमच्या पोराला कळल त्या दिवसापासून तो सांगतो तो MIDC 5 किलोमीटर आहे आम्हाला. बरं म्हणणं काय नाही, मग अण्णा मरायची वाट बघतो का? रोड टच आहे 2 एकर, मग करतो काय? अण्णा मेले ना बॅनर लावून विकायला काढणार, होर्डिंग लावून गावठाण प्लॉट विकणे आहेत, लवकर बुकिंग करणाऱ्याला प्राधान्य. तारुण्य सत्ता आणि संपत्ती ज्याला एकत्र मिळाल्या तो नीट नाही वागत. ही समोर बसणारी माणसं आहेत ना महाराज, 3 रुपये हाजरीनं कामं केली त्यांनी लोकांच्या शेतात. हे गायक वादक आज उगाच मोठे नाहीत, 50-50 आणि 40-40 रुपयावर 8-8 दिवस राहिलेली माणसं आहे ती. माधुकरी मागून खाल्लेली लोक आहे आम्ही. आम्ही लहान होतो ना, काय काळ होता महाराज, काय सुंदर होतं जगणं. समाधानी होते लोक. आयुष्याबरोबर आरोग्य, ज्ञानाबरोबर नम्रता आणि श्रीमंतीबरोबर समाधान होतं घराघरात. या 3 गोष्टी एकत्र होत्या. आता आयुष्य भरपूर आहे, ज्ञान भरपूर आहे, श्रीमंत आहे, पण याच्या उलटच्या गोष्टी उरल्या नाहीत. आयुष्य आहे हो पण आरोग्य नाही. म्हणावं लागतं लोकाला आरोग्यम धनसंपदा. ज्ञान आहे पण नम्र नाहीत लोक, नम्री आहेत. श्रीमंत आहेत पण समाधानी नाहीत. सज्जन हो, श्रीमंतीबरोबर समाधान पाहिजे, ज्ञानाबरोबर नम्रता पाहिजे, आयुष्याबरोबर आरोग्य पाहिजे. आम्ही लहान होतो गुरुजी, आमच्या गावात एक मंदिर होतं, आजही आहे. कधी आलात मोठ्या महादेवाला तर या. तिकडे एक भोंगा होता वर, मी तुतारी म्हणणार नाही. स्पीकर होता, मी तुतारी अजिबात म्हणणार नाही. शिखरावर स्पीकर होता, स्पीकर, मी तुतारीचं नाव घेणार नाही. वर स्पीकर होता, मी तुतारीकडे चला असं अजिबात म्हणणार नाही. ना दादा, ज्याला काल त्याला धन्यवाद. मला ना नाद नाही गुरुजी, या बसणाऱ्यांना नाद आहे. सिद्ध करून दाखवू का? बसलेले पटकन उत्तर द्या. पंढरपूर कुणाचं? विठोबाचं. तुळजापूर कुणाचं? देवीचं. कोल्हापूर कुणाचं? आई अंबाबाईचं, आहे का नाही? देहू कुणाचं? तुकोबरायांचं. आळंदी कुणाची? जेजुरी कुणाची? आणि बारामती? धन्यवाद, आमच्या पट्ट्यातले दिसता तुम्ही. ऐका, हा विनोद आहे. माझा मुद्दा इतकाच आहे, तो भोंगे असायचे वरती आणि त्यातनं पहाटे पहाटे आम्हाला आवाज यायचा. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठिलव करी वनमाळी उदया
जळी सूर्य आला क्या बात है. घनश्याम सुंदरा. गाणं बदलायचं, डोळे चोळत चोळत आमची माय जागी व्हायची. मग दळण दळायची ती जात्यावर, तोपर्यंत दुसरं गीत लागायचं. उठी रे नंद किशोरा किशोरा अरुणोदय झाला झाला. उठी रे नंद किशोरा किशोरा. टीव्हीचा जमाना होता पण अँटेना होता घरावर. सेटर न उघडायची टीव्ही होती. 4 ते 6 दर रविवारी पिक्चर असायचा मराठी चित्रपट. दर शुक्रवारी हिंदी असायचा रात्री 10 ते 12. लहान पोरांसाठी शक्तिमान नावाची मालिका होती. बाया बापड्यासाठी जय गंगा मैया होती. ह्यांच्यासाठी डिटेक्टिव्ह करण होता, CID होता, सुराग होता. सगळ्या मालिका होत्या. नवीन लग्न झालेल्या महाराज लोकांसाठी छायागीत होतं. रंगोली होती. काय नाही राहिलं आता. दिवस मावळला की गाणं लागायचं. ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती. होतं का नाही. चुलीतला विस्तव मागायला जायच्या बाया. विस्तव द्यावं का चूल पेटवायची आमची. आता पेटवा पेटवीला लई हुशार झाल्या ह्या काड्या लावायला. इतका सुंदर जमाना होता. लहान आम्ही होतो ना, आई लेकराला मांडीवर घ्यायची महाराज. अनुभव यागायचे जात्यावरचे. आता जातं बीत काय राहिलं नाही, यांना तर माहीतच नाही. आताच्या पोरींना जात्यावर जाऊन बस म्हणलं ना, ती वर चढून बसायला बसते. तिला काय माहिती आहे जात्यावर कसं बसायचं. एक पाय असा पसरून बसायचं असतं आणि एका हातानं जातं फिरवायचे आमची आजी. पोराला मांडीवर घ्यायची आणि मग गायची. गायीच्या र वासरा आईच्या र लेकरा. ते पोरग पाहायचं आईच्या डोळ्यात पाणी का त्यानं पाहिलेलं असायचं. 4:45 वाजता म्हातारी सुनबाईच्या खोलीत यायची. अंगावरची गोधडी वाकळी वडायची बाजूला. उठ, बापानं हेच शिकवलं का तुला. झोपायला आली तर सासूला पाहून लटलट 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 कापायची सुनबाई. आता उलट झालं. घाबरून जायची बिचारी, थरथर कापायची. आणि छोटंसं लेकरू 4.5-5 वर्षाचं, त्याला आईचं रडणं सहन व्हायचं नाही. ते लेकरू आईजवळ यायचं, गुरासारखा मारायचा नवरा. आता उलट झाले. ऐकते ना. आणि ते लेकरू यायचं जवळ आणि आईच्या डोळ्यातलं पाणी पोसायचं. मग माय सांगायची, राजा मोठा साहेब हो तू, शिक आणि मग आईला गिरण घेऊन दे. आईच्या र लेकरा गायीच्या र वासरा. माझा दादा मोठा होईल आईला सुखात ठेवील. गायीच्या र वासरा आईच्या र लेकरा. त्या दिवसापासून लेकराला कळायचं माझ्या आईनं माझ्यावर उपकार केले. काय जमाना होता. एवढं प्रेम करायचं लेकरू. लेकरू मोठं झालं, सकाळ झाली, 5वीला शाळेत जायला निघालं पोरग. पाठीवर दप्तर घेतली, पळायला लागलं पोरग. त्याच्या लक्षात आलं उद्या गावची जत्रा आहे, यात्रा आहे. गावात पाळणे लागले, गावात मिठाईची दुकानं लागली. लेकरू माघारी आलं, माय उद्या यात्रा आहे, शाळेला सुट्टी आहे, मला देशील ना ग 50 रुपये. हा राजा, आज दिवसभर रोजान जाईल. माघारी आले ना, 50 रुपये तुला देते बेटा, तू जा, चिंता करू नको. माय दिवसभर लोकांच्या रानात खुरपायची राब राब राबली. संध्याकाळ झाली, लेकरू घरी आला, आई उद्या यात्रेला जाणार मी. हा राजा झोप. आईच्या मांडीवर लेकरू झोपी गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे लवकर लेकरू उठला, आंघोळ केली. आई आज यात्रेला जाणार आहे मी, आज पाळणे पाहणार आहे, बत्ताशे खाणार आहे, जिलेबी खाणार आहे. माय दे 50 रुपये. राजा, अरे हो, जेवण करून जा. आईनं दूध तापायला ठेवलं, चुलीवर भाकरी भाजायला घेतली. भाकरी भाजली, मोडली, ताटात टाकली. लेकरू पाहत होता आईची धावपळ. आई वाढणं पटकन. आईनं सांडशी पक्कड शोधण्याचा प्रयत्न केला. दुधाचं पातेलं लालबंद झालं होतं. आपल्या रिकाम्या हातानं ते पातेलं तिनं उचललं, चटका काळजाला गेला. लेकराच्या ताटामध्ये थाळीमध्ये दूध ओतलं. गपगुमान पोरग पाहत होतं. आईच्या हाताला फोड आलाय. आईला भाजलं. आपल्या घरात आईकडं पक्कड नाही, आपल्या आईकडं सांडशी नाही, आपल्या आईला चिमटा नाही, म्हणून आईला भाजलंय. दिवसभर पोरग जत्रेत गरगर फिरलं. खाली मान घालत होतं. बत्ताशे पाहिले, खेळणी पाहिली, त्यानं सगळं पाहिलं, पाळणे पाहिले. संध्याकाळी माघारी आला राजा. दिवस मावळला. गाई गोठ्यात
आई लेकराजवळ आली. काय आणलं रे राजा? सांग ना, तुला खेळणं आणलं का? तुला भोवरं आणलं का? तुला काय आणलं सांग ना. तुला धनुष्यबाण आणला का राजा? तुला खेळणं आणलं का? तुला चेंडू आणला का? तुला बॅट आणली का? काय आणलं? 50 रुपयाचं. आई अगं दमत धर, सांगतो तुला काय आणलं ते. लेकरानं आईच्या डोळ्यावरती एक हात ठेवला आणि पाठीमागचा हात बाजूनं काढून घेतला आणि आईच्या तळहातावरती 50 रुपयाची आणलेली सांडशी तो चिमटा तू पकड. जशी आईच्या तळहातावरती टेकवली ना, तसे गळगळ गळगळ अश्रू आईच्या डोळ्यात ना आली. राजा धन्य झाले आज. का? तारुण्य होतं, सत्ता होती, पण संपत्ती नव्हती. आताच्या पोरांना या 3 गोष्टी एकत्र मिळाल्यात. आमच्या वर्गातल्या पोरी खांद्यावरनं ओढणी खाली आली तर पुढे येत नव्हत्या. क्रॉप टॉपचा जमाना आलाय बाबा आता. मी बोलू नये, पण आईला माहीत नाही आपली पोर घरातनं बाहेर पडताना कुठल्या ड्रेसवर आहे आणि कॉलेजमध्ये पोहोचते तेव्हा तिच्या अंगावर कोणता ड्रेस आहे. आम्ही सोशल मीडिया वापरतो, पुरी सोशल मीडिया वापरतात. वापरण्याबद्दल काही नाही, पण लक्षात राहू द्या, गरिबाच्या बाया नाचायच्या पूर्वी आणि श्रीमंत माणसं आनंद घ्यायची. आता श्रीमंताच्या बाया रील स्टार झाल्यात, श्रीमंताच्या बाया व्हिडिओ बनवतात आणि आमच्या गरिबाची पोरं 699चा रिचार्ज टाकून मजा घेत बसतात. जाऊ दे पुढं, हे होत नाही. पायातलं पैंजण निघून गेलं आणि गोप आला आणि त्या गोपामध्ये 2 घुंगरं आली महाराज. मराठ्याच्या पोरीनी, धनगराच्या पोरीनी, माळ्याच्या पोरीनं, खानदानी माणसानं आपल्या नातीला आणि आपल्या लेकीला पायामध्ये घुंगरू कधी घालू देऊ नये. सज्जन हो, नाचणाऱ्या पाटलिनीचा महाराष्ट्र नाही आपला, भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचा महाराष्ट्र आहे आपला. महाराष्ट्राच्या मातीनं महाराष्ट्राला 3 गोष्टी दिल्यात: मातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व. मातृत्व असावं मासाहेब जिजाऊ सारखं, कर्तृत्व असावं सावित्रीबाई फुलेंसारखं आणि नेतृत्व असावं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसारखं. या 3 गोष्टी पदरात टाकल्यात आपल्या मायमावल्यांच्या. माझ्या बहिण्यांनो, माझ्या तायांनो, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. पण एक वाक्य लक्षात राहू द्या, देवाला जरूर भजण्याबद्दल काही मत नाही माझं, पण माफी मागून बोलू का? ज्यांनी विठोबाचे पाय धरले ते वारकरी झाले, ज्यांनी खंडोबाचे पाय धरले ते वाघ्या मुरळी झाले, ज्यांनी देवीचे पाय धरले ते देवदासी झाले. पण ज्यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, आई जिजाऊचे पाय धरले ते सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचले. कशाला पाहिजे तारुण्य, सत्ता आणि संपत्ती एकत्र? शिक्षण असलं की काय लागत नाही. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती एकत्र कधीच भेटू देऊ नका लेकीला. हातातल्या बांगड्या निघून गेल्या, टॅटू काढायचा जमाना आला महाराज. सगळं संपत आलं आता. इतकं बदललं, इतकं बदललं, इतकं बदललं. एक वेणी होती, पुरीला जर गुड मॉर्निंग मेसेज पाठवलं तर बटाट्यावानी डोळे करत होती ती. राग येत होता तिला. आता गावातलं पोरगं तिला मेसेज पाठवतं, यू लुक सो ब्युटिफुल. ती रिप्लाय देते, थँक्यू सो मच डिअर. बदाम आलेत, बदाम. तो बदाम एवढा मोठा आहे की चोपदाराला दाखवला तर ते हापकी बसून बीपी वाढेल त्याचा. एवढे मोठे धाक 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 धाक. आणि लोक म्हणतात आमचा महाराष्ट्र सुधारलाय. आम्हाला काय गरज नाही. माणसात माणूस नाही उरला ह्या संपत्तीमुळे. आणि लोक म्हणतात आमचा महाराष्ट्र सुधारला. कुणीकडनं सुधारलाय? एक कवी सांगतो, कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. हे धर्म मंदिर सारे धुंडून मी आलो, भिंती पल्याड देव शोधतो मी. गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. कल्लोळ वासनांचा, हैदोस भावनांचा, जळत्या चितेवरती माणूस शोधतो मी. महाराष्ट्रातली 4 माणसं एका दिशेनं सरळ तेव्हाच चालतात जेव्हा त्यांच्या भावकीतला एक जण त्यांच्या खांद्यावर असतो. हे दुर्दैव आहे महाराष्ट्रात. मी नेहमी सांगतो, तुम्ही डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, तुम्ही सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर, कंपाऊंडर, चित्रकार, पत्रकार, शिल्पकार, मूर्तिकार, गीतकार, कीर्तनकार, कथाकार, श्रीमद भागवत कथाकार, रती, महारथी, शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, आचार्य, प्राचार्य, कोणीही व्हा, आधी माणूस व्हा. वाह, कमतरता माणसाचे. काही महाराष्ट्रात शिक्षक प्रसिद्ध आहेत, माणूस म्हणून शून्य आहेत. काही डॉक्टर आहे, आमच्या तिकडं वाईचा डॉक्टर. तुम्ही चाललाय, तुमचा सप्ताह सुरू आहे तिकडं, मलाही फोन आला तारखेसाठी म्हणून ठाऊक आहे मला. त्या वाईला माझी कीर्तन झाली त्याच गावात, त्याच्याच घरी. तो डॉक्टर काय पूजला आम्ही त्याला. 17 मृतदेह सापडले त्याच्या गार्डनमध्ये महाराज. त्या बोराटे महाराजांनी कीर्तन केली त्याच्या दारात. तुम्हाला असं वाटलं काय
की डॉक्टर आहे म्हणून तो माणूस आहे, शिक्षक आहे म्हणून तो माणूस आहे. क्षमा करा, काही महाराष्ट्रात कीर्तनकार प्रसिद्ध आहेत पण माणूस म्हणून शून्य आहेत. क्षमा करा मला, माणूस व्हा. माझं बोलणं ऐका. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती एकत्र मिळूच नाही. ज्याला या तिन्ही गोष्टी एकत्र मिळाल्या त्याचं नाव आहे साम. काय झालं माहितीये? बापाचं वाटोळ केलं पोरानं, बाईचं रूप घेतलं, साडी घातली, चिंध्या बांधल्या पोटावर. देवाचंच पोरगं होतं ते, सुंदर दिसणारं, शुद्ध बीजा पोटी. रसाळ गोमटी नव्हतं ते, फक्त दिसायला होतं. ते गेलं आणि महाराजाच्या पुढे उभा राहिलं साधूच्या. महाराज आहेत ना, हा सांगा म्हणे मला काय होईल. साधून डोळे लावलेले, का मोठ्याचा पोरगा आहे, जा, कशाला वाटोळ करून घेतो. माणसानं कुणाचीही चेष्टा करावी, साधूची चेष्टा कधी करू नये. कुणालाही त्रास द्यावा, साधूची दिल्लगी कधी करू नये. तू काय आपला मेवना आहे? साधूची चेष्टा करतात लोक. देवाचा माणूस मानतात त्याला, मग साधूची कशाला चेष्टा करता? ध्यानात राहू द्या, कुणाचीही निंदा करा, साधूची निंदा करू नका. अरे नाथ महाराज त्यासाठी तर म्हटलेत, हरिभक्तांची स्तुती नाही केली तेने वाचा पंगू झाली. हे मी सांगणार आहे पुढे, म्हणून साधूची निंदा करू नका. ऐका पुढं फार गोड आहे. महाराज म्हणले जा, चांगला आहेस तू, निघून जा. नाही म्हणे मला काय होईल सांगा, मी पोट वाढवून आलोय. त्या महाराजानं उत्तर दिलं, जा, मुसळ होईल. मुसळच झालं आणि त्याच मुसळानं कृष्णाचं खानदान संपवलं. मग कुणीकडनं लावता शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ गोमटी. बरं, प्रकार दोन. कधी कधी महाराज बी वाईट असतं, फळ चांगलं असतं ना. मग घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्य कश्यपात. पोरग म्हणलं बाबा तो नाही कुठं, असं काय आहे कुठं काय विचारता, तो नाही कुठं. येरू म्हणे काष्टी पाशानी सकळी आहे वनमाळी जेते तेथे. अरे तो जळी स्थळी भरलाय. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठलाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठल, विठ्ठल जळी स्थळी भरला, मुलगा चांगला जन्माला आला. 10 अवतारापैकी असा एकच अवतार आहे की जो एकासाठी अवतारित झाला. नरसिंह अवतार असा एकमेव आहे की फक्त भक्त प्रल्हादासाठी झाला. जगातले बाकीचे सगळे अवतार घ्या, अनेकांसाठी अवतार आहेत, पण हा एकमेव असा अवतार आहे की जो भक्त एकट्या प्रल्हादासाठी आलाय. एकट्या प्रल्हादासाठी येणं कठीण आहे. आज जसं मी एकट्या कैलास महाराजांसाठी आलो तसं. ऐका, म्हणजे त्यांचा फोन आलता म्हणून. माझा मुद्दा इतकाच आहे. शुद्ध बीजापोटी म्हणताना मी 3 मुद्दे सांगितले. कुणीकडनं लावता फळे रसाळ गोमटी. आता 4था मुद्दा सांगतो. कमाल नावाचं फळ आहे आणि कबीर नावाचं बी आहे. संताची पायी खर्चावे शरीर. बाबा कसलं पत्र वाचताय? 5.5 वर्षाचा कमाल. बापाला म्हणतो कसलं पत्र वाचताय बाबा? जुना काळ पत्राचा होता, टपाल होतं. साष्टांग नमस्कार विनंती विशेष. उद्या संध्याकाळी मी 50 जण तुमच्या घरी जेवायला येतोय, तेवढं आमच्या वारकऱ्यांच्या जेवणाची सोय करा. कबीर महाराजांनी पत्र वाचलं. वाचता वाचता डोळ्यातलं पाणी त्या पत्रावर पडलं. कबीर महाराज मुस्लिम समाजातले होते. कबीर महाराज पत्र दाखवतायत. सोन्या वाचायला येतं ना तुला? हा. बाबा वारकरीच येणार आहेत ना? हा. मग आपण जाऊ ना. कुठे? धान्य आणू. नाही रे राजा, चिमणीचं पोट भरेल एवढं सुद्धा घरात धान्य नाही. म्हणून तर म्हणतो बाबा वाण्याच्या दुकानात जाऊ आणि वाण्याच्या दुकानातनं किराणा माल घेऊन येऊ. बाबा चला ना माझ्या बरोबर. राजा आधीचेच उधारे कोण दिल बरं? चोरी करू बाबा, चला.
धर्मासाठी केलेली चोरी सुद्धा शुद्ध असते. धर्म वाचला पाहिजे ना. चला, 7.5 वर्षाचा कमाल पुढं चालत होता. 35 वर्षाचा बाप पाठीमागं चालत होता. बाप लेकरं आले रात्रीच्या अंधारात. ऐका बरं माय मावल्यानो, घर लावलेलं होतं, दुकान लावलेलं होतं. जुन्या काळात दिवळी होती त्रिकोणी आकाराची. त्यातनं कमाल आत उतरला. साखर घ्या बाबा, बस झालं. डाळ घ्या बाबा, बस झालं राजा. तेल घ्या बाबा, बस झालं राजा. कमाल बाहेर ये पटकन. थांबा बाबा, वाण्याला सांगून आलो चोरी केली म्हणून. असं आहे का चोर तुमच्या गावात की चोरी करतो म्हणून तो सांगून येतो? ऐका बरं, फार गोड आहे. कमाल सांगायचं दुमत नाही रे राजा, पण उद्या दिवसभर गोंधळ होईल गावात. दिवसभर माळकरी जप करतात आणि रात्रीच्या अंधारात चोऱ्या करतात. आपण बदनाम झालो तरी चालल, महाराष्ट्रातला माळकरी वारकरी बदनाम नाही झाला पाहिजे. पांढऱ्या कपडे घालणाऱ्यानं 1000 वेळेला हा विचार करायचा, मी बदनाम झालो तरी चालल, माझ्यामुळं माझ्या पाठीमागच्या भावंडांना कधी खाली बघायची वेळ नाही आली पाहिजे. पांढरे कपडे घालणाऱ्यानं हे सांभाळावं लागतं. चल बाहेर. बाबा थांबा, बाहेर येतो. दिवळीतनं बाहेर यायला लागला तो. पाय पकडला वाण्यानं, हात पकडला बापानं. बाहेर हात ओढतो बाप, पाय ओढतो आत वाणी. वाणी आत पाय ओढतो, बाप बाहेर हात ओढतो. बाबा पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला, मी जर सापडलो तर महाराष्ट्रातला वारकरी बदनाम होईल ना. हा राजा आपल्या वारकऱ्यांना खाली पाहायचं येईल रे राजा, म्हणून तुला सोडू नाही वाटत. मग बाबा असं करा, समोर तुमच्या सुरा आहे, तो सुरा उचला, माझ्या मानेवरनं फिरवा. नाही राजा, एवढं पाप होणार नाही बाबा. पाप हे माझ्यासारखे 1000 कमाल मेले तरी चालतील. वारकरी संप्रदाय जिवंत राहिला पाहिजे. आपलं वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान आहे ना बाबा. माझ्या कपाळाच्या गंधाची शपथ आहे तुम्हाला, गळ्यातल्या माळीची शपथ आहे तुम्हाला, पांडुरंगाची शपथ आहे बाबा तुम्हाला. कापा माझा गळा. शेवटी गळ्यावरून सुरा फिरवला, मुंडकं कापलं गेलं, तर पडला कमाल, धडात गेलं. चादरीमध्ये गुंडाळलं मुंडकं, खांद्यावर टाकलं, तडातडा पावलं टाकत घरापर्यंत आला. कमालाची आई, कबीराची बायको पाठ सजवत होती. कशा करता? वारकरी जेवायला येणार याकरता. रांगोळी काढत होती. पावलाचा आवाज पाठीमागं आला आणि न पाठीमागं वळून पाहता हाक मारली. कमाल आला करे माझा बाळ, हातपाय धुवून घे बेटा, जेवायला बस. 8 दिवस झालं तू अन्न पाणी खाल्लं नाही माझ्या राजानं. वारकरी आलेत ना, पहिलं ताट तुला. बोलत का नाही कमाल? पाठीमागं वळून पाहिलं. रक्तबंबाळ झालेला नवरा पाहिला. मातीचा भोकना घेतला, तोंडामध्ये कोंबला. पदर घेतला, तोंडामध्ये कोंबला. ढसाढसा रडायला लागली. कुठं आहे माझं लेकरू? 90 वर्षाच्या म्हातारीचा 70 वर्षाचा पोरगा मरू देत आणि तिला कळू द्या लेकरू गेलं. तरी म्हणते माझा राजा गेला, देवानं उलटं केलं, मला न्यायला लागत होत. ही आई आहे. आयुष्यातलं पहिलं पाऊल टाकायला शिकवते ती आई. आपल्या हाताचं बोट धरून चालायला शिकवते ती आई. आयुष्यातला पहिला शब्द म्हणजे आई, आयुष्यातला शेवटचा शब्द म्हणजे आई आहे. काय वाटलं असेल आईला? तुला पांडुरंगाची शपथ आहे, लेकरू मेलं ना, नको बडवत बसू पोट. मेलं ना मेलं पोरग. संप्रदाय त्याग्याचा असतो, संप्रदाय भोग्याचा नसतो. हा वारकरी संप्रदाय त्याग्याचा आहे, भोग्याचा नाही. 10 बोटामध्ये 10 अंगठ्या घालणाऱ्याचा, गळ्यामध्ये सोन्याच्या मोठ्याला साकळ्या घालणाऱ्याचा, हातामध्ये सोन्याची कडी, पायामध्ये सोन्याची कडी अडकवणाऱ्याचा महाराष्ट्र नाही, संप्रदाय नाही त्याचा. संप्रदाय त्याग्याचा आहे. माझे वडील नेहमी म्हणतात, सोबत काही नेणार नाही असं सांगणाऱ्यानं कमीत कमी सोबत तरी काही नेऊ नये गादीवर. बघा माझं बोलणं कळलं तर. संप्रदाय त्याग्याचा आहे. द्यावं जिथं संपत्त्यानी दया, दोन्ही वसती एके ठाया, तिथं जाण धनंजय विभूती माझी. संप्रदाय देणाराचा आहे, घेणाराचा नाही. शपथ आहे माझी तुला. रडणं थांबवलं, पाणी पुसलं डोळ्यातलं. स्वयंपाकाला लागली. खिचडी भात बनवला, डाळ शिजली, चपात्या झाल्या, पोळ्या झाल्या. वारकरी जेवायला बसले. वदनी कवळ घेता झालं. प्रत्येक वारकऱ्या पुढं जायची, प्रेमानं वाढायची. पोटभर जेवा. माझा कमाल ना फार हुशार आहे. माझा कमाल असताना तुम्हाला जेवायला वाढलं असतं. कुठं गेला तुमचा कमाल? गेला असेल कीर्तनाला, सप्त्याला. नाद आहे त्याला. गावात सप्ताह बसला तर घरी थांबत नाही, भजन चालू झालं तर घरात थांबत नाही. मी भाकऱ्या थापायला लागले तर बाजरीच्या पिठाचा डबा पालता घालतो, वाजवत बसतो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. माझं लेकरू फार मोठं होणार आहे. माझं लेकरू देवळात गेला असेल, बोलवा ना त्याला. नाही यायचं ते, तुम्ही जेवण करून घ्या. वारकऱ्याची जेवणं झाली, निघाले. काय त्याग असेल महाराज? कधीतरी मला असं वाटतं महाराज आपण किरकोळ आहोत.
त्या कबीर महाराजांच्या, कमाल महाराजांच्या जीवावर जगतो आपण. त्यांच्यासारखी परीक्षा नाही घेतली आपली देवानं. आपण सुदृढ आहोत. किरकोळ त्रास झाला प्रवासाचा तरी आम्ही महाराज लोक वैतागतो. का तर म्हणे आमचा लांबचा प्रवास झाला, आम्ही त्रासून गेलो. अरे पोरगं मेलंय तिचं, ज्या पोटामध्ये तळहाताचा पाळणा, नेत्राचा दिवा, 32 धारा दुधाच्या पाजल्या, आणि ज्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस सांभाळलं ते लेकरू मेलं. कधीच नाही दिसणार, ते पाहण्याचा प्रयत्न केला तरी पाहता येणार नाही. आणि ते लेकरू मेलंय तरी जेवायला वाढते. जेवणं झाली, निघाले वारकरी, आनंदानं दिंडी सुरू झाली. आणि गावाच्या गावकुसाबाहेर स्मशान भूमीमध्ये बिगर मुडक्याचं धड जाळलं जाणार होतं. तिरडीवरती बांधलेलं ते धड वारकऱ्याला पाहिलं आणि हात जोडायला लागलं. वारकऱ्याला पाहिलं, हात जोडायला लागलं. वारकऱ्याला पाहिलं, हात जोडायला लागलं. अरे कुणाचं पोरगं असेल रे जे वारकऱ्यांना पाहत आणि हात जोडतं? कबीर महाराज धावत आले, पाय धरले वारकऱ्याचे. महाराज या आभाग्याचं लेकरू आहे. मग मेलं नाही, मारलं या आभाग्यानं. का? मी कापलं त्याचं मुंडकं. पांडुरंगाची शपथ घातली. आपल्या गावात आलेला वारकरी नाराज नाही झाला पाहिजे. डोळ्यातलं पाणी डोळ्यात ठेवलं, धावत जाऊन मुंडकं आणलं, दडावरती लावलं. कमाल महाराज पूर्वी जसे प्रेमानं भजन करत होते तसे पुन्हा एकदा वारकऱ्यांचं भजन करायला तयार झाले. याला म्हणायचं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. महाराज